हाय हॅलो नमस्कार, मी दिशा जोशी. मागच्या काही सिरीज मध्ये तुम्ही मला बघितलंच असेल. आता मी एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तो म्हणजे आपण टँट्रम बघितली, टँट्रमची सिरीज बघितली. तर ते टँट्रम होऊ नये याच्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे, त्या छोट्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तर आपण मुलांचं कौतुक करायला शिकूया, जे आपण अजिबात करत नाही. आपल्या इंडियन पॅरेंट्स मध्ये काय असतं की आपण मुलांचं कौतुक केलं तर तो किंवा ती आपल्या डोक्यावर बसेल, ते आपलं ऐकणार नाही, हा एक साधारण गैरसमज असतो. त्याच्यामुळे आपण कम्पेअर करण्याकडे जास्त भर देतो, अपार्ट आपण कौतुक करायचं. सो मुलांचं कौतुक करणं म्हणजे काय? मुलांचं कौतुक करणं म्हणजे बेसिकली त्यांच्या कामाचं कौतुक करायला तुम्ही पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांच्या कामाचं कौतुक करता तेव्हा त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो आपोआप येतो. त्यानंतर त्यांनी एखादी गोष्ट चुकीची केली, समजा एखादा ग्लास पडला किंवा फुटला किंवा पाणी सांडलं, तर तुम्ही रिस्पॉन्स द्यायला पाहिजे अपार्ट फ्रॉम रिॲक्ट. तुम्ही रिॲक्ट करू नका की हे तुला काही कळतं का, तू हे का पाडलं, तू का धसमुसळेपणा केला. तर नाही, तुम्ही रिस्पॉन्स करा की ठीक आहे, हे झालं, चुकून झालं, इथून पुढे तू काळजी घे. या काही गोष्टी तुम्ही मुलांना समजून सांगा, जेणेकरून मुलांमधला कॉन्फिडन्स लेवल जर तुम्हाला बूस्ट करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मुलांचं कौतुक करणं, जे आपल्याकडनं कुठेतरी राहून जातं किंवा आपण करायला जातच नाही. की तू ही गोष्ट छान केली, तू ही गोष्ट छान केली, मस्त केली, छान बोललीस, छान वागलीस पाहुण्यांशी. त्याच्यानंतर मुलांना तुम्ही समजून घ्या. शाळेमध्ये काय झालं, दिवसभरामध्ये होतं काय की मुलं शाळेतून आलेले आपण त्यांच्यावर 100 प्रश्नांचा भडीमार करतो. काय शिकवलं, काय केलं, मॅम तुझ्या शेजारी कोण बसलं होतं, कोणी तुला काही बोललं का, कोणी तुला काही मारलं का. तर हे न करता आधी तुम्ही मुलांना जवळ घ्या, त्यांच्याशी जरा कॉन्टॅक्ट करा, काय चाललं काय नाही, शांत करा त्यांना. कारण ते 3 ते 4 तास तुमच्यापासून लांब असतात, घरापासून आणि तुमच्यापासून सुद्धा. तर त्यावेळेला त्यांना एका कम्फर्ट झोनची गरज असते, ती फक्त आणि फक्त आई वडील देऊ शकतात. तर तुम्ही मुलांना एक कम्फर्टेबल बनवा आणि छान, जेव्हा त्यांचा मूड असेल तेव्हा तुम्ही हे साधारण काही प्रश्न विचारा. कारण आमच्या शाळेमधले बरेचसे पॅरेंट्स असे म्हणतात की मॅम हा मला घरी आल्यावर काहीच सांगत नाही, हा काहीच करत नाही, हा काहीच सांगत नाही. सो ते जर तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही थोडा त्यांना कम्फर्ट झोन द्या आणि मग हे प्रश्न विचारले तर साधारण मला असं वाटतं तुम्हाला पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरं मुलं नक्कीच देतील. थँक्यू.